नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे दिव्यांग लाभार्थी आहेत, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि यामध्ये लाभ घेणारे श्रावणबाळ निवृत्तीवेतन या योजनेचे लाभार्थी सगळ्यांसाठी जानेवारीचा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अत्यंत महत्त्वाची अशी खात्रीलायक आणि 100% खरी अशी बातमी, अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. सध्याची स्थिती काय आहे पाहू शकता. राज्याचे मुख्यमंत्री यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये शब्द दिला होता की त्यांचं जे निराधार योजनेअंतर्गत जो त्यांचा लाभ आहे हा वेळेवर दिला जाईल. शासनामार्फत दर महिन्याच्या सुरुवातीला हा लाभ 100% दिला जाईल. मात्र हा जो दिलेला शब्द आहे हा खरा होताना दिसत नाही आहे. आजची तारीख 10 तारीख तरीसुद्धा शासन निर्णय आलेला नाही आहे. जानेवारीच्या हप्त्याबाबत कशाबाबतची म्हणजे पुढची प्रक्रिया झाली नाही आहे. तर सध्याची स्थिती काय आहे, कधीपर्यंत शासन निर्णय येऊ शकतो, निवडणुकीचा शासन निर्णय आणि हप्ता जो आहे जानेवारीचा यावर किती फरक पडू शकतो, संदर्भातली सगळी माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे. तर सगळी माहिती डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. निराधार योजनेअंतर्गत जो जानेवारीचा हप्ता आहे शासनामार्फत असं सांगण्यात आलं होतं की सुरुवातीलाच मिळेल. मात्र आजची 10 तारीख पाहू शकता कधीपर्यंत येऊ शकतो याबाबतची जी अपडेट आहे ती सरळ आपण सुरुवात करूयात व्हिडिओला. संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी हप्त्याची सद्यस्थिती काय आहे, तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना हे दिव्यांग, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसारख्या निराधार बांधवांसाठी आहे. त्यांच्या जगण्याचा हक्क आणि जगण्याचा अधिकार आहे. जानेवारी महिन्यामध्ये 10 तारीख, आजची 10 तारीख आहे, उद्या 11 म्हणजे रविवार आहे. रविवारी तर शासन निर्णय येणं शक्य नाही आहे. तर 11 तारीख गेलीच समजा, उलटली तरीसुद्धा शासन निर्णय किंवा वेबसाईटवर कोणतीही अपडेट नाही आहे. डिसेंबर महिन्यात तर खूपच म्हणजे वाईट परिस्थिती झाली होती. आता ह्या महिन्यामध्ये काय होतं आहे असा प्रश्न सध्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहे. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. म्हणजे डिसेंबरमध्ये सुद्धा खूप कमी जणांना मिळालेले आहेत. कोणतेही अधिकारी आणि कर्मचारी किंवा मंत्री यावर बोलताना दिसत नाही आहेत. ज्यामुळे पाहू शकता लाभार्थ्यांमध्ये पुन्हा अनिश्चितता आहे की यामध्ये जानेवारीचा हप्तासुद्धा लेट होऊ शकतो. तर कसा फरक पडेल, आपला प्रश्न काय आहे की जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत येईल, या पुढच्या आठवड्यामध्ये शासन निर्णय येऊ शकतो का. तर निराधारांसाठी जीवनावश्यक हा प्रश्न आहे किंवा हे पैशाचे आहेत. हप्ता जो आहे अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण याच्यामुळे जर त्यांना जर वेळेवर जर हप्ता मिळत नसेल तर निराधार बांधवांच्या दैनंदिनची त्यांचा जो गरजा आहेत या भागवण्यामध्ये त्यांना अडथळा येतो. उदाहरणार्थ पाहू शकता प्रश्न असा असतो लाभार्थ्यांचा, सर आम्हाला जानेवारीचा हप्ता कधी येईल, मेसेज असतील, कमेंट असतील तर येत असतात. तर पाहू शकता लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा एक अपडेट आले की मकर संक्रांतीच्या दिवशी दोन्ही जे हप्ते आहेत 3,000 रुपये हे एकत्रित दिले जाणार आहेत. तर पुन्हा एकदा हा प्रश्न येतो की लाडकी बहीण योजनेबाबत जर तुलना केली तर या योजनेसाठी राजकीय प्राधान्याचे आहे हे जास्त दिसतं. लाडकी बहीण योजनेसाठी गिरीश महाजन यांनी फेसबुकवर, ट्विटरवर सुद्धा घोषणा केली आहे की डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र 3,000 रुपये देणार. देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून 14 जानेवारीपूर्वी म्हणजे मकर संक्रांतीपूर्वी जमा होतील असं बॅनरसुद्धा लावण्यात आले आहेत, मॅसेजसुद्धा केलेले आहेत. तर लाडकी बहीण योजनेसाठी जास्त प्राधान्य दिले जात आहे. गेल्या महिन्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचा जो GR आहे शासन निर्णय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत लवकर जाहीर करण्यात आला होता. मात्र निराधार योजनेचा GR जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे निधी कशा पद्धतीने वाटप झाला ही गोष्ट अद्यापही निराधार लाभार्थ्यांना समजलेली नाही आहे. तर निराधार योजनेचे लाभार्थी विचारतात की लाडकी बहीण योजनेसाठीची महत्त्वाची तर निराधारांसाठी का नाही, कारण दोन्ही DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीवर चालतात. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र वेळेवर जमा होतात, त्याचवेळी निराधार योजनेसाठीचे जे पैसे आहेत
यामध्ये DBTचा प्रॉब्लेम आहे, आधारचा प्रॉब्लेम आहे असं सांगितलं जातं. का तर जी निवडणुकीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असते लाडकी बहीण योजनेसाठी असा त्याचा संदर्भ होतो. तर लाडकी बहीणमुळे आधी सत्ता बदल झाला तर निवडणुकीपूर्वी पैसे वाटप केल्यास फायदा होईल म्हणून पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेला प्राधान्य दिलं जात आहे. मात्र याचवेळी निराधार योजनेवर मात्र संबंधित मंत्री किंवा अधिकारी कोणीही बोलताना दिसत नाहीये. तर निराधार योजना हे निराधारांसाठी आशेचा किरण आहे आणि त्यांचं मतदानही त्यांना महत्त्वाचं आहे असं दिसतंय. मात्र निराधारांकडं यावेळेला दुर्लक्ष केलं जात आहे. मंत्री असतील, अधिकारी फक्त आमदार खासदार निधी 30-30 लाख असेल त्यामुळे आश्रमशाळा व वसतिगृहासाठी वापरतात, पण निराधारांच्या वेळेवर पैसे येण्याकडे मात्र यावेळेला दुर्लक्ष केलं जाऊ शकतो. तर आता महत्त्वाचा प्रश्न आहे, निवडणुकीची आचारसंहिता लागली तर यामध्ये पुन्हा एकदा जो लाभ आहे मिळणारा लेट होऊ शकतो का की वेळेवर मिळेल? तर निवडणुकीची आचारसंहितेमुळे शासन निर्णय किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर तारीख अपडेट करणे कठीण होतं आणि निवडणूक आयोगाची परवानगी लागते. गेल्या याच्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, डिसेंबरमध्ये सुद्धा निवडणुकीच्या नंतरच पुढची प्रक्रिया झाली होती. त्यामुळे यावेळेला जानेवारीमध्ये हप्ता कधी येतोय असा प्रश्न सध्या तरी पुन्हा एकदा अंतरित राहतो. पण याचा परिणाम अपडेट नसते पण पैसे जमा होऊ शकतात. का तर ही जी योजना आहे जुनी योजना आहे, सगळ्यांना माहिती आहे, दर महिन्याला हे पेन्शनचा लाभ दिला जातो. त्यामुळे या योजनेवर आचारसंहितेचा परिणाम न पडता पैसे जे आहे हे वेळेवर जमा केले जाऊ शकतात. मात्र असं दिसत नाहीये की शासनाकडून ही प्रक्रिया केली जाईल. सध्या आपल्याला समजलेली जी माहिती आहे, अधिकारी जे आहेत यांच्या अंतर्गत जी माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे की 14 तारखेपूर्वी पैसे येतील अशी आशा आहे. परंतु अजूनही शासन निर्णय नाही. पण शासन निर्णय आल्यानंतरची तर प्रक्रिया आहे ही केली जाऊ शकते. त्यासाठी 14 तारखेपूर्वी शासन निर्णय येणं अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर लाडकी बहीणप्रमाणे निराधारांसाठी सुद्धा प्रयत्न करून त्यांचा हप्ता, त्यांचा लाभ जो आहे, त्यांचा हक्क हा वेळेवर मिळावा. तर लाभार्थ्यांसाठी काय आव्हान आहे? तर मतदानाचा विचार करताना 14 जानेवारीपूर्वी लाभार्थ्यांनी म्हणजे जे निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सरकारला अशी विनंती आहे की त्यांचे सुद्धा पैसे, त्यांचा सुद्धा हप्ता जमा करा. मागील हप्ते सुद्धा त्यांना उशिरा आल्यामुळे त्यांना खूप समस्यांना सामोरं जावं लागलंय. तर या कारणामुळे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर त्याने पैसे जे आहे हे जमा करावा. तर अशा पद्धतीने सध्या जर डिसेंबरची जर अपडेट पाहिली आपण, जानेवारीची तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत 14 जानेवारीपूर्वी त्याचा जो लाभ आहे देणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आली आहे. ती पण 2 महिन्याचे डिसेंबर आणि जानेवारी एकत्र दिला जाणार आहे असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी निवडणुकीचं प्राधान्य दिले जात आहे. त्याचवेळी निराधार योजनेअंतर्गत अद्यापही कोणतीही घोषणा नाहीये. पूर्णपणे अनिश्चित असून पुढची कधीपर्यंत येऊ शकते, त्यामुळे पूर्णपणे दुर्लक्षित आहे. यामुळे तुम्हाला जर सांगायचं वाटलं तर पाहू शकता, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निराधार योजनेअंतर्गत 14 जानेवारीपूर्वी पैसे लाभार्थ्यांना द्यावेत किंवा शासन निर्णय तरी जारी करावा अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. निराधार बांधवांची अपेक्षा किंवा विनंती आहे. मात्र शासनामार्फत अद्यापही कोणता निर्णय नाहीये. त्यामुळे पाहू शकता कदाचित या महिन्यामध्ये सुद्धा लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे जानेवारीचा हा लेट होऊ शकतो, उशिरा होऊ शकतो. या संदर्भात अशी अपेक्षा आहे की ते 2 ते दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्याकडे अशीच महत्त्वाची काहीतरी अपडेट प्राप्त होईल. निराधार योजनेअंतर्गत हप्त्याबाबतच्या त्याचबरोबर इतर योजना ज्या आहेत, कल्याणकारी योजना बाबतच्या सगळ्या अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.